खरात प्रकरण समोर आलं आणि राज्यात खळबळ उडाली। राजकीय नेते मंडळी, बडे अधिकारी, उद्योजक सगळ्यांचीच लंका लागली। मग ते भोंदूपणाच्या जाळ्यामध्ये अडकून किंवा आर्थिक व्यवहारांमुळे। याच खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर गोत्यात सापडल्या आणि त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून आणि यासोबतच पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून हात धुवावे लागले। पण आता या खरात पायी आणखीन एकाची विकेट पडली आहे। 15,000 पतसंस्थांचं जाळं असलेल्या फेडरेशनच्या अध्यक्षपदाच्या नेत्याला राजीनामा द्यावा लागलाय। आता हा नेता नेमका कोण आणि त्यांना राजीनामा का द्यावा लागला, पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। महाराष्ट्रात मोठी खळबळ उडवून दिलेल्या नाशिकमधील अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस समोर येत असलेल्या धक्कादायक खुलाशांमुळे अधिकाधिक गंभीर होत चाललंय। खरातनं एकीकडे महिलांचं लैंगिक शोषण करतानाच भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत त्यांच्याकडून कोट्यावधींचे रुपये उकळल्याचंही समोर आलंय। याबाबत त्याच्यावरती एक नाही अनेक गुन्हे दाखल आहेत। अशात अशोक खरात कनेक्शनमुळे रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। पण आता पुन्हा एकदा एका बड्या पदावरील व्यक्तीला खरात प्रकरणामुळे आपल्या पदावरून हात धुवावं लागलं। ते नाव म्हणजे काका कोयटे। समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील समता नागरी पतसंस्थेच्या शाखेत भोंदूबाबा अशोक खरात याची वारसदार असलेली शेकडो खाती असल्याचं आढळून आलं होतं। यात रुपाली चाकणकरांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाच्या खात्याचाही समावेश आहे। ज्यांच्या नावावरती ही खाती आहेत त्यांची शिर्डी पोलिसांकडून कसून चौकशी देखील सुरू आहे। काही दिवसांपूर्वीच प्रतिभा चाकणकर यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं। याच दरम्यान अशोक खरात कनेक्शनमुळे कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल आणि गैरव्यवहारांचे गंभीर आरोप होत असलेल्या समता पतसंस्थाही अडचणीत आली आहे। या पतसंस्थेच्या आर्थिक कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत। त्यामुळे आता समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांनी त्यांच्याकडे असलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। काका कोयटे हे गेल्या अनेक वर्षांपासून राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष होते, पण त्यांना अशोक खरात प्रकरण भोवलं। याच पार्श्वभूमीवरती कोयटे यांच्या राजीनाम्याची मागणी पतसंस्थेच्या सभासदांकडून जोरदारपणे सुरू झाल्याची माहिती समोर आली। या सगळ्या घडामोडीनंतर शेवटी कोयटे यांनी अखेर आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। शिर्डी पोलिसांकडून अशोक खरात प्रकरणात समता पतसंस्थेतील 100 संशयास्पद खात्यांची चौकशी सुरू आहे। समता पतसंस्थेत अशोक खरात तब्बल 100 खात्यांना नॉमिनी असल्याचं समोर आलं होतं। या खात्यांमधून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झाल्याची ही माहिती आहे। मात्र समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे यांनी या प्रकरणात पतसंस्थेमध्ये कायदेशीर प्रक्रिया पाळली गेल्याचा दावा केला आहे। मात्र या 100 खात्यांच्या तपासामुळे समता पतसंस्थेच्या अडचणी वाढलेल्या आहेत। या प्रकरणी संबंधित रुपाली चाकणकर यांच्या भगिनी म्हणजेच प्रतिभा चाकणकर यांच्या खात्यातून 2 कोटींच्या वर आर्थिक व्यवहार झाल्याचंही समोर आलं आहे। या खात्याला वारसदार म्हणून अशोक खरातचं नाव असल्याचंही माहिती आहे। काका कोयटेंनी राजीनामा दिलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अंतर्गत राज्यभरातील सुमारे 15,000 पतसंस्था काम करत असल्याची माहिती आहे। जवळपास या फेडरेशनचे 6,000 सभासद आहेत। कोयटे हे या फेडरेशनचे 2015च्या पूर्वीपासून अध्यक्ष राहिले होते। मात्र काही दिवसांपासून खरात आणि समता परिषदेचे संबंध असल्याचे समोर आलं होतं आणि त्यामुळे त्यांच्यावरील दबाव हा वाढत होता आणि या दबावामुळेच त्यांनी आपला राजीनामा दिला। पण काका कोयटे यांनी आपली बाजू मांडताना म्हटलं की मी भोंदू खरातचा भक्त नाही किंवा कोणत्याही भोंदूशी माझा संबंध नाही। नाशिक पतसंस्था फेडरेशनच्या कार्यक्रमामध्ये खरात होता, एवढंच काय ते। समता पतसंस्थेमध्ये भोंदू अशोक खरात नॉमिनी असलेल्या खात्यांची KYC करूनच ते खाते उघडण्यात आले। जास्त खाती कोविड काळामध्ये ऑनलाईन उघडण्यात आली होती। जे खातेदार म्हणतात आमचा संबंध नाही त्याचे पुरावे पोलिसांना देऊ, असंही ते म्हणाले। दरम्यान अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांकडून तब्बल 8 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती। या प्रकरणात राजकीय संबंध असल्याची चर्चा सुरू झाल्यानं तपासावरतीही सर्वांचं लक्ष केंद्रित झालं आहे। खरात याच्या विरोधात शिर्डीमध्ये सावकारीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। चाकणकर यांच्या खात्यांमधील मोठ्या व्यवहारांमुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळालंय। पण प्रतिभा चाकणकर यांनी ही खाती आपली नसल्याचा दावा केला आहे। ही खाती सुरू करताना अर्जावरती करण्यात आलेल्या सह्या बनावट आहे, त्या सह्या आपण केलेल्या नाहीत आणि खाते व्यवहारात 1ही रुपयांची आपली उलाढाल नाही। तसेच पोलिसांनी कोणतीही नोटीस आपल्यापर्यंत पोहोचवलेली नाही, असंही प्रतिभा चाकणकर यांनी म्हटलंय। आता
खराच्या चौकशीमध्ये या सगळ्या गोष्टींचे खुलासा तर होईलच, पण आता या समता पतसंस्थेतील त्या 100 खात्यांचीही कसून चौकशी होणार एवढंही नक्की आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखीन कोणत्या गोष्टी समोर येत आहेत हे पाहावं लागेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.